नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्हा सर्वांचं अनअकॅडमी मध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीने तुम्हा सर्वांसाठी या ठिकाणी पोलीस भरती या परीक्षेसाठी तुम्हाला रिझनिंगचा कोर्स माझ्यातर्फे लॉन्च केलेला आहे. तो युट्यूब वरती तुम्हाला सर्वांसाठी फ्री आहे. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी खरंच अनअकॅडमीला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी प्लस वरती या. अतिशय चांगल्या पद्धतीचा तुम्हाला कोर्स त्या ठिकाणी दिला जाईल. तत्पूर्वी या ठिकाणी मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन करून देतो. माझं नाव योगेश प्रेमराज सूर्यवंशी. मला 2 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. अनेक वेगवेगळ्या या ठिकाणी एक्झाम्स क्वालिफाईड मी झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही प्लस वरती आलात तर तुम्हाला त्या ठिकाणी अगदी कमी मध्ये तुम्हाला पूर्ण वर्षभराचा कोर्स 2 वर्षाचा कोर्स दिला जाईल. आणि मी ज्यांना सांगू इच्छितो, जे विद्यार्थी खऱ्या अर्थाने या ठिकाणी नवीन आहेत त्यांनी अगदी 10% डिस्काउंट तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक 2 वर्षाच्या आणि 10 वर्षाच्या प्लॅन वरती तुम्हाला मिळून जाईल. ओके, आणि ते डिस्काउंट माझ्यातर्फे असेल. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय चांगला प्लॅटफॉर्म आहे, चांगला क्लास आहे. तुम्हाला वर्षभर 2 वर्षभर आम्ही तुमच्या सोबत आहोत. EMI सिस्टीम देखील या ठिकाणी अवेलेबल आहे. हा माझा प्रोमो कोड आहे. हा कोड या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता आणि तुम्ही हे करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, आपण मागच्या भागामध्ये पोलीस जे काही आपण ऍझम्पशन्सचा भाग बघितला, तो पहिला भाग या ठिकाणी बघितला होता. आणि ऍझम्पशन मध्ये आता दुसरा भाग आपण या ठिकाणी बघतोय, तो म्हणजे पोलीस भरती रिझनिंग पार्ट 5वा आणि ऍझम्पशनचा भाग 2रा. ऍझम्पशन हा भाग ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्याचा हिडन अर्थ, त्या विधानाचा हिडन अर्थ आपल्याला कळला पाहिजे. आणि हिडन अर्थ जर कळला त्यावेळेला तर डेफिनेटली मला असं वाटतं की आपल्याला कसल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे तो क्वेश्चन त्या ठिकाणी आपल्याला डिफिकल्ट जाणार नाही. आता या ठिकाणी हिडन अर्थ आपण ज्या वेळेला लक्षात घेतो त्यावेळेला ते विधान, आपण काल बरेच प्रश्न पाहिले. जे विद्यार्थी मागच्या काही दिवसांपासून माझं सेशन बघतायत, मी जवळपास हा दिवाळीच्या सीझन मध्ये हे सगळं अपलोड करतोय. मात्र मागच्या काही दिवसांपासूनचे सेशन तुम्ही रिझनिंगचा कोर्स बघा. आणि मी तुम्हाला डेफिनेटली सर्वांना एक हे करतो, गॅरंटी देतो, ऍश्युरन्स देतो की तुमच्या रिझनिंगच्या कोर्समध्ये जे काही येणाऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला घेतलं जाणार आहे, तर मला मी खात्री आहे की माझ्या शिकवण्याच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला येणार नाही. आणि जवळपास जशा तसे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी पडताना दिसून येतील. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, या ठिकाणी आहे पोलीस भरती रिझनिंग पार्ट 5 ऍझम्पशन 2. ओके, गृहीतकाचा भाग आहे, दुसरा भाग. याच्यामध्ये विधान आहे, पहिलं विधान आहे, दिल्ली ते बेंगलोर हा हवाई प्रवास जलद होतो. काय म्हणलेलं आहे? दिल्ली ते बेंगलोर हा हवाई प्रवास जलद होतो. त्याचे अझम्पशन्स या ठिकाणी दिलेले आहेत. बेंगलोर व दिल्ली ही शहरे हवाई मार्गाने जोडलेली आहेत. बेंगलोर व दिल्ली ही शहरे हवाई मार्गाने जोडलेली आहेत. दिल्ली ते बेंगलोर प्रवासासाठी वाहतुकीची दुसरी साधने उपलब्ध नाहीत. आता ज्या वेळेला दिल्ली ते बेंगलोर हा हवाई प्रवास जलद होतो, आता जलद होतो याचा अर्थ असा आहे की आपण त्या ठिकाणी कंपॅरिझन केलेला आहे इतर कुठल्या तरी वाहनाशी. मग दिल्ली ते बेंगलोर या ठिकाणी हवाई प्रवास जलद होतो म्हटल्यानंतर बेंगलोर ते दिल्ली ही शहर हवाई मार्गाने जोडलेली आहेत का? तर ऑब्विसली हे वाक्य, याचा अर्थ किंवा त्या वाक्याचा हिडन अर्थ हाच होतो की बेंगलोर आणि दिल्लीमध्ये त्या ठिकाणी हवाई प्रवास होतो आणि हवाई मार्ग जोडलेली आहेत. ओके. आणि दुसरं काय म्हणलंय? दिल्ली ते बेंगलोर प्रवासासाठी वाहतुकीची दुसरी साधने उपलब्ध नाहीत. आता वाहतुकीची दुसरी साधने उपलब्ध नाहीत याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? तर या ठिकाणी तुम्हाला हे जलद प्रवास हा याचा जर अर्थ कळाला, जलद प्रवास होतो, तर ऑब्विसली त्या ठिकाणी रेल्वे असेल, ऑब्विसली त्या ठिकाणी ट्रॅव्हल्स असेल. म्हणून तर त्यांनी ते सांगितले ना की याच्यापेक्षा हवाई प्रवासच जलद होतो. लक्षात येतं? त्यामुळे इतर गोष्ट काय की तुम्हाला ह्याचा अर्थ कळायला पाहिजे की दुसरी साधने उपलब्ध आहेत का? तर शुअरली त्या ठिकाणी दुसरी साधने उपलब्ध आहेत. म्हणूनच या ठिकाणी कंपॅरिझन केलेलं आहे. आणि ह्याला हे वाक्य अगदी तोडून आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण चुकीचं म्हणू शकतो. त्यामुळे ह्या वाक्याचा अर्थ असा हिडन अर्थ हा या ठिकाणी होत नाही. खऱ्या अर्थानं ऍझम्पशन हा अतिशय महत्वाचा भाग आहे. पहा, परीक्षेमध्ये पोलीस भरती असेल किंवा इतर कुठल्याही परीक्षेमध्ये शेवटी कसं असतं पहा, लॉजिक रिझनिंगचा मुळात भाग काय? माझ्याकडे रिझनिंग मी तुम्हाला घेतोय, खास रिझनिंगसाठी मी तुम्हाला घेतोय. रिझनिंग म्हणजे डोकं लावणं, रिझनिंग म्हणजे लॉजिक लावणं. आणि ज्या वेळेला तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी डोकं लावता की नाही, या ठिकाणी सरांनी पोलीस भरती रिझनिंगसाठी काय घेतलेला आहे? ऍझम्पशनचा पार्ट घेतलेला आहे. ऍझम्पशन म्हणजे नेमकं काय? विधान आहे. ऍझम्पशन मध्ये गृहीतके तुम्हाला सांगायचे, बरोबर आहे? गृहीतके सांगायचे. ऍझम्पशन मध्ये विधान असतं, विधानात गृहीतके आहेत.
आणि त्या विधानाचा हिडन अर्थ तो गृहीतके होतं का? आपण म्हणतो की नाही, आपल्या घरामध्ये जर एखादा संवाद चालत असेल, आपण काय म्हणतो, आम्ही ह्या गोष्टीला गृहीतच धरलं नव्हतं, आम्ही त्या गोष्टीला गृहीतच धरलं नव्हतं. म्हणजे गृहीत या शब्दाचा अर्थ असा होतो की आपण एखादी सिच्युएशन किंवा एखाद्या वाक्य, त्या वाक्याच्या पाठीमागे तो जे काही आहे ते होतं का त्याच्या पाठीमागे, त्याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो तशा प्रकारे आपल्याला दिसून येतो आणि त्याचा अर्थ आपण तसा देखील घेतला तरी चालतो. ठीक आहे, चला यानंतर विधान प्रश्न क्रमांक 2 बघा. प्रश्न क्रमांक 2 बघा काय म्हणतं विधान. ए या बँकेने किरकोळ कर्जावरील व्याजदर 0.5% कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काय म्हणले, ए या बँकेने किरकोळ कर्जावरील व्याजदर 0.5% कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आणि याचे गृहीतक काय, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इतर बँका सुद्धा किरकोळ कर्जावरील व्याजदर कमी करतील. काय म्हणलेलं आहे बघा, गृहीतके काय त्याचे, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इतर बँका सुद्धा किरकोळ कर्जावरील व्याजदर कमी करतील. आणि दुसरं काय म्हणलंय, ए ही बँक किरकोळ कर्जासाठी जास्त लोकांना आकर्षित करू शकेल. काय म्हणलं क्वेश्चन, विधान अजून एकदा वाचू आपण. ए या बँकेने किरकोळ कर्जावरील व्याजदर 0.5% कमी करण्याचा निर्णय घेतला. ए ही बँक आहे आणि या बँकेने काय म्हणले की जे काही साधे किरकोळ कर्ज असतात त्याच्यावरचा 0.5% कर्ज आपण कमी करूया. मग याचा अर्थ नेमका काय, तर त्याचा गृहीतकामध्ये दिसून येईल आपल्याला. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इतर बँका सुद्धा किरकोळ कर्जावरील व्याजदर कमी करतील आणि ए ही बँक किरकोळ कर्जासाठी जास्त लोकांना आकर्षित करू शकेल. आता पहिला जो आहे तो फक्त इतर बँका सुद्धा किरकोळ कर्जावरील कमी व्याजदर करतील असा त्याचा उद्देश असणार आहे का पहिला याचा? तर मला असं वाटतं की जो पहिलं विधान गृहीतक आहे तो ते गृहीतक त्या विधानाचा हिडन अर्थ असू शकणार नाही. याच्यामध्ये ए ही बँक किरकोळ कर्जासाठी जास्त लोकांना आकर्षित करू शकते, हे शुअरली या ठिकाणी येऊ शकतं. पहा, येतं लक्षात, हे शुअरली आन्सर या ठिकाणी डेफिनेटली मला असं वाटतं आपण हे आन्सर आपण बरोबर या ठिकाणी काढू शकतो. येतं लक्षात. म्हणून आपला या ठिकाणी हा जो ऑप्शन आहे दुसरा, हा ऑप्शन दुसरा या ठिकाणी आपण अद्यावत आहे म्हणजे बरोबर आहे या प्रश्नासाठी असं म्हणू शकतो. हा आपला ऑप्शन चुकीचा आहे. ओके, प्रश्न अतिशय सोपे आहेत, ऍझम्पशनचा भाग अतिशय सोपा आहे. तरीही तुमच्याकडून म्हणजे मला काय वाटतं माहिती का, आपण या ठिकाणी युट्यूबवरच प्रॅक्टिस करायची. आपण अनअकॅडमीने तुम्हाला उपलब्ध करून दिली ना संधी, तर अनअकॅडमीने जी संधी उपलब्ध करून दिली त्याचं सोनं करा, तुम्ही त्याचा फायदा घ्या. येतो लक्षात. आम्ही तुमच्यासाठी आहोत, तुम्हाला काही जरी अडचण आली तर तुम्ही आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये पोलीस भरतीचा कम्प्लीट रिझनिंगचा कोर्स दिलेला आहे ना. याच्यामध्ये जे काही बेसिक क्वेश्चन येणार आहेत आपल्याला एक्झाम मध्ये, ते बेसिक क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी इथून येऊन जातील. आणि मुळात प्रॅक्टिस आपण घेतलोय. खऱ्या अर्थानं कसं असतं, रिझनिंग हा असा विषय आहे, इथे आपल्याला थेरी नावाचा प्रकार नसतो. इथे एखाद्या ट्रिक्स वगैरे ज्या आहेत त्या ट्रिक्स वगैरे आपण सांगू, ट्रिक्स वगैरे या ठिकाणी तुम्हाला कळतील. पण या सगळ्या भागाला धरून जर तुम्ही लक्षात घेतलं तर या ट्रिक्सच्याही पुढे जाऊन जर एक गोष्ट लक्षात आहे ती म्हणजे कोणती आहे, तर ती म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन रिझनिंग सब्जेक्ट. ओके, कारण प्रॅक्टिस शिवाय आपण त्या ठिकाणी परफेक्ट होऊ शकत नाही, प्रॅक्टिस शिवाय लॉजिक डेव्हलप होण्यामध्ये मदत होऊ शकत नाही आणि प्रॅक्टिस शिवाय विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपण बरोबर एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी करू शकत नाहीत. ओके, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे विधान जे आहे हे विधान लक्षात ठेवा. हे गृहीतक आहे, या गृहीतकामध्ये हे दोन या ठिकाणी हे आहेत वाक्य आहेत आणि ह्याच्यामधला जे पहिलं वाक्य आहे हे अगदी त्या ठिकाणी चुकीचं आहे आणि दुसरं हे जे वाक्य आहे त्या ठिकाणी अगदी बरोबर आहे. त्या ठिकाणी दुसरं अगदी वाक्य बरोबर आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. ओके, त्या ठिकाणी आपण म्हणतो. ठीक आहे, येतं सर्वांच्या लक्षात, आहेत सर्वजण तयार? चला बेटा, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. प्रश्न तिसरा काय म्हणतो, सभागृहामध्ये मोबाईल फोन किंवा पेजर वापरण्यावर बंदी आहे, कृपया सभागृहामध्ये ही साधने बंद करून ठेवावी अशी एक नोटीस आहे. तर ह्याच्यामध्ये काय येणार आहे बेटा, ह्याच्यामध्ये काय येणार आहे मला सांगा बरं, काय येणार आहे? सभागृहामध्ये मोबाईल फोन किंवा पेजर वापरण्यावर बंदी आहे, कृपया सभागृहामध्ये ही साधने बंद करून ठेवावी, ही एक नोटीस आहे. बरोबर आहे. तर याच्यामध्ये हे गृहीतक दिलेत, अशी साधने असलेले सर्व लोक सभागृहातील त्यांच्या जागेवर बसण्यापूर्वी मोबाईल किंवा पेजर बंद करतील. अशा कार्यक्रमांना उपस्थित राहताना लोक मोबाईल फोन किंवा पेजर सारखी साधने सोबत आणणार नाही. याच्यामध्ये काय की सभागृहामध्ये मोबाईल फोन किंवा पेजर वापरण्यावर बंदी आहे, कृपया हे फक्त वापरू नका म्हणले, मोबाईल आणू नका म्हणले का? मोबाईल आणा,
पण त्या ठिकाणी तुम्ही बंद करून ठेवा. म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ दुसरं वाक्य चुकीचं आहे ना. आणि सभागृहामध्ये हे जर स्टेटमेंट नोटीस वाचली तर लोक ज्या वेळेला सभागृहामध्ये बसतील त्यावेळेला आपलं मोबाईल आणि पेजर बंद ठेवतील, असा त्या पाठीमागचा आपण अर्थ, आपण ते गृहीतक आपण त्या ठिकाणी काढू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपलं ए जे आहे या ठिकाणी, ए हे वाक्य या ठिकाणी बरोबर येतं. ओके, लक्षात आलं सर्वांना? कळलं का रे सर्वांना? चला बेटा, चला नेक्स्ट घ्या. चला, काय म्हणतं चौथं या ठिकाणी, नागरिकांनी प्रामाणिकपणे आयकर भरावा आणि सत्य उत्पन्न दर्शवणारे माहिती पत्रक म्हणजे रिटर्न फाईल भरावे, ज्यामुळे विकास कामांना गती मिळेल. सरकारने नागरिकांना केलेले आवाहन. काय म्हणलं या ठिकाणी? विधान बघा, नागरिकांनी प्रामाणिकपणे आयकर भरावा आणि सत्य उत्पन्न दर्शवणारे माहिती पत्रक रिटर्न फाईल भरावे, ज्यामुळे विकास कामांना गती मिळेल. नागरिकांना केलेले आवाहन. ओके, लक्षात आलं सर्वांना? याचे गृहीतक बघा आता. काय म्हणते गृहीतक? या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोक जास्तीत जास्त कर भरायला सुरुवात करतील. बरोबर आहे का? नागरिकांनी प्रामाणिकपणे आयकर भरावा आणि सत्य उत्पन्न दर्शवणारे माहिती पत्रक रिटर्न फाईल भरावे, ज्यामुळे विकास कामांना गती मिळेल. सरकारने नागरिकांना केलेले आव्हान आहे. याच्यामध्ये डेफिनेटली या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोक जास्तीत जास्त कर भरायला सुरुवात करतील. हे पण ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतं. बरोबर आहे, हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतो. नजीकच्या काळात एकूण आयकर लक्षणीयरित्या वाढलेला असेल. बरोबर आहे, नजीकच्या काळात एकूण आयकर लक्षणीयरित्या वाढलेला असेल. असं काही आहे का याच्यामध्ये? सरकारने नागरिकांना आवाहन केले, मग लक्षणीयरित्या वाढलेला असेल का? तर डेफिनेटली ना. ज्यावेळेला लोक भरतील त्यावेळेला एक वाढलेला पण असेल या नोटीसमुळे. म्हणजे या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोक जास्तीत जास्त कर भरायला सुरुवात करतील आणि नजीकच्या काळामध्ये आयकर, असा याचा हिडन या ठिकाणी अर्थ होऊ शकतो. म्हणजे सत्य उत्पन्न दर्शवणारे माहितीपत्रक रिटर्न फाईल भरावे, ज्यामुळे विकास कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे लक्षणीयरित्या वाढलेला दिसेल, असं त्या ठिकाणी आपण या ठिकाणी म्हणू शकतो की हे दोन्ही स्टेटमेंट याचा कुठेतरी हिडन जो अर्थ आहे ते हिडन अर्थ या ठिकाणी शो करतात. ओके, चला याच्यानंतर आता पाचवा क्वेश्चन आपल्याला सोडवायचा आहे. काय म्हणतो पाचवा क्वेश्चन? रेल्वे प्रशासनाने 20 नवीन गाड्या सुरू केल्या असून 30 गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. क्वेश्चन खूप छान आहे, पहा, अंडरस्टँड करून घ्या. कालचे थोडेसे जे पार्ट 1 होता आपला अझम्पशनचा, तो सोपा होता विद्यार्थी मित्रांनो. बघा, हा क्वेश्चन वाचत असताना एक गोष्ट लक्षात घ्या. रेल्वे प्रशासनाने 20 नवीन गाड्या सुरू केल्या असून 30 गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. ठीक आहे, छान क्वेश्चन आहे. ह्याचं गृहीतक काय म्हणतं? सध्या चालू असलेल्या गाड्या सर्व प्रवाशांना सामावून घेण्यासाठी पुरेशा नाहीत. काय म्हणलंय? सध्या चालू असलेल्या गाड्या सर्व प्रवाशांना सामावून घेण्यासाठी पुरेशा नाहीत. ठीक आहे, पुरेशा नाहीत. नवीन सुरू केलेल्या आणि फेऱ्या वाढवलेल्या गाड्यांना पुरेसे प्रवासी मिळतील आणि या गाड्या आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील. काय म्हणलं या ठिकाणी? नवीन सुरू केलेल्या आणि फेऱ्या वाढवलेल्या गाड्यांना पुरेसे प्रवासी मिळतील आणि या गाड्या आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील. ठीक आहे, काय म्हणलं या ठिकाणी बघा. या ठिकाणी काय म्हणलं या ठिकाणी एकदा लक्षात घ्या. रेल्वे प्रशासनाने 20 नवीन गाड्या सुरू केल्या असून 30 गाड्यांच्या फेऱ्या वाढवलेल्या आहेत. सध्या चालू असलेल्या गाड्या सर्व प्रवाशांना सामावून घेण्यासाठी पुरेशा नाहीत. ऑब्विसली ना, म्हणून तर नवीन गाड्या रेल्वे प्रशासनाने चालू केलेल्या आहेत. नवीन आणि फेऱ्या पण वाढवलेल्या आहेत. नाही, त्या फेऱ्या का वाढवल्यात? कारण पुरेशा प्रवाशांना तिथं ने आण करता यावी, त्यांना पुरेसं त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग मध्ये बसता यावं, अशासाठी त्या ठिकाणी, म्हणून हे स्टेटमेंट त्या ठिकाणी लागू होतं. आता नवीन सुरू केलेल्या आणि फेऱ्या वाढवलेल्या गाड्यांना पुरेसे प्रवासी मिळतील आणि या गाड्या आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील, असं काही या ठिकाणी सांगितलेलं आहे का? तर असं काही या ठिकाणी मला वाटतं दुसऱ्या विधानाचं काही आपलं सांगितलेलं त्या ठिकाणी आपलं लक्षात येत नाही. ओके, असं काही आपल्याला सांगितलेलं लक्षात येत नाही. आता विधान 6 या ठिकाणी बघा. पालक शिक्षक संघटनेने शाळेच्या मुख्याध्यापकांना जर शाळा प्रशासनाने ताबडतोब शालेय शुल्क कमी केले नाही तर मुलांना शाळेत पाठवणार नाही असे कळवले. काय म्हणले या ठिकाणी? पालक शिक्षक संघटनेने. कोणती शिक्षक संघटना? पालक शिक्षक संघटनेने शाळेच्या मुख्याध्यापकांना जर शाळा प्रशासनाने ताबडतोब शालेय शुल्क कमी केले नाही तर मुलांना शाळेत पाठवणार नाही असे त्या ठिकाणी कळवले. तर गृहीतक काय? बहुतांश पालक
पालक शिक्षक संघटना सहमत होऊन पाल्यांना शाळेत पाठवणार नाहीत. शाळा प्रशासन संघटनेची मान्य करून शुल्क कमी करेल. तर पालक शिक्षक संघटनेने, जे पालक शिक्षक संघटना आहे त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना जर शाळा प्रशासनाने ताबडतोब शालेय शुल्क कमी केले नाही तर मुलांना शाळेत पाठवणार नाही असं म्हणलेलं आहे. बहुतांश पालक शिक्षक संघटना सहमत होऊन पाल्यांना शाळेत पाठवणार नाहीत. असा याचा अर्थ आहे का? तर डेफिनेटली असा याचा अर्थ आपण म्हणू शकतो, होऊ शकतो. ओके. आणि शाळा प्रशासन संघटनेची मागणी मान्य करून शुल्क कमी करेल. ओके. हे होऊ शकतं का? तर हे पण या ठिकाणी होऊ शकतं. ठीक आहे, चला. दोन्ही या ठिकाणी दोन्ही विधाने गृहीतक अद्ययावत आहेत. पहा, कळतं सरांना? विधान थोडंसं कन्फ्युजन पहिलं वाटतं, पण नाही, याच्यामध्ये दोन्ही विधाने आपण करेक्ट आहेत असं आपण म्हणूयात. ओके, चला. याच्यानंतर 7वा प्रश्न बघा. काय म्हणतो 7वा प्रश्न? विधान बघा. राज्य सरकारने विद्यार्थ्यांना विमान तिकिटात सवलत देणारी योजना रद्द केली आहे. काय म्हणले? राज्य सरकारने विद्यार्थ्यांना विमान तिकिटात सवलत देणारी योजना रद्द केली आहे. गृहीतक काय त्याचे? भविष्यात विद्यार्थी विमानाने प्रवास करणार नाहीत आणि ज्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास करायचा आहे ते तिकीट खर्च पेलू शकतील. आता किती सुंदर प्रश्न आहे पहा. राज्य सरकारने विद्यार्थ्यांना विमान तिकिटात सवलत होती त्यांना ती बंद केली आहे. मग भविष्यात असं काही आहे का बेटा की भविष्यात विद्यार्थी विमानाने प्रवास करणार नाही? तर डेफिनेटली तसं काही सुद्धा नसेल. जे विद्यार्थी त्या ठिकाणी, ज्या विद्यार्थ्यांना प्रवास करायचा आहे, अफोर्डेबल आहे, ते प्रवास करतीलच ना. म्हणून या ठिकाणी पहिलं विधान अब्सोल्युटली चुकीचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास करायचा आहे ते तिकीट खर्च पेलू शकतील. अगदी बरोबर आहे. म्हणजे दुसरं विधान या ठिकाणी बरोबर आहे. ज्यावेळेला हे विधान वाचतो, ह्या गृहीतक मध्ये वाचतो ना आपण, गृहीतकाऐवजी मला बऱ्याच वेळेला काय होतं माहिती का, विधान हा शब्द येतो बरं का, समजून घ्या. त्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण हे गृहीतक दोन्ही वाचतो त्यावेळेला एक लक्षात येतं बा की ज्यावेळेला विधान वरचं वाचलंय, प्रश्न वाचलाय आणि दोन्ही गृहीतापैकी एकच गृहीतक कुठलं तरी बरोबर येणार आहे हे गृहीतक वाचल्यावर कळतं. आता शेवटी स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, तर शहाण्यांचा खेळ आहे ना, इथे वेड्यांचा खेळ नाहीये. असे अनेक म्हणजे अनेक विद्यार्थी आहेत ते 5-5, 10-10 वर्ष अभ्यास करतात पण होत नाही. याचं कारण तेच आहे की तुमच्याकडे कॉमन सेन्स किती आहे. शेवटी स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही मोठं होऊन आता पोलीस होणार आहात, तुम्ही लक्षात द्या, पोलीस होणार आहात. तर पोलीस होण्यासाठी देखील तुमच्यामध्ये ती एक तीक्ष्ण नजर लागते तुमच्यामध्ये, बरोबर आहे. मग ती तीक्ष्ण नजर तुम्हाला जर पाहिजे असेल किंवा ती जर तुमच्याकडे असेल तर आणि तरच तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करता येणार. म्हणजे रिझनिंग हा सब्जेक्ट असा आहे की तुम्हाला थोडंसं तरी कॉमन सेन्स असलं पाहिजे. म्हणजे 1, 2, 3, 4 ह्या संख्या अशा वाढत चालल्यात हे देखील कळलं पाहिजे ना. ह्या संख्या मायनस नाही आहेत किंवा 1 ही संख्या त्या ठिकाणी, 2 ही संख्या मूळ संख्याही नाही आणि त्या ठिकाणी आपण काय म्हणू त्याला, मूळ संख्या नाही, हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. बरेच विद्यार्थी काय म्हणतात, सर विषम संख्यात सगळ्या मूळ संख्या नसतात असं काही आहे, पण 2 ही संख्या त्या ठिकाणी सर हेच नाहीये, मूळ संख्या नाहीये. मूळ संख्या आहे, मूळ संख्या नाही म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो ही मूळ संख्या आहे 2. म्हणजे बेसिक ज्या गोष्टी आहेत रिझनिंगच्या त्या जर मी तुम्हाला तेच सांगितलं मागच्या सेशन मध्ये पण मी तेच सांगतोय, मूळ संख्या समजून घ्या, बेसिक गोष्टी समजून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला अशा सर्व बेसिक गोष्टी जर कळल्या तर विद्यार्थी मित्रांनो तेच गोष्टी तुम्हाला सोप्या जातील. एक गोष्ट कधीही लक्षात घ्या, परीक्षेमध्ये अभ्यास करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट असते म्हणजे तुमचा कॉमन सेन्स. तुम्ही कॉमन सेन्स किती लावता. एखादा प्रश्न जर नजर राखून जर आपण त्या ठिकाणी सोडवला तर आय विल गिव्ह यू गॅरंटी की तो प्रश्न चुकत नाही, कधीच चुकत नाही कुठलाच प्रश्न. ऍक्च्युली स्पर्धा परीक्षातले प्रश्न सर्वच सोपे असतात. प्रॉब्लेम हा असतो की तुम्ही किती फास्ट पद्धतीने ते प्रश्न करता. ओके, थोडेसे अवघड आहेत प्रश्न मी आजचे घेतलेले किंवा मागचे पण काही घेतलेले अवघड आहेत, 1 स्टेप पोलीस भरतीपेक्षा पुढे असतील, पण आय विल गिव्ह यू गॅरंटी हा जर रिझनिंगचा पोलीस भरतीचा जो कोर्स आपण लॉन्च केलाय युट्यूब वरती, हा जर तुम्ही बघितला पूर्ण तर शुअरली आय विल गिव्ह यू गॅरंटी की तुमचा त्या ठिकाणी कम्प्लीट होऊन जाईल त्या ठिकाणी. ओके, तो ठिकाणी कम्प्लीट होऊन जाईल याची गॅरंटी मी घेतो तुमच्याकडून. ठीक आहे, चला. आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, 8वा प्रश्न बघायचा आहे. काय बघायचा आहे, 8वा प्रश्न बघायचा आहे. काय म्हणतो हा प्रश्न, हल्लीच झालेल्या हिंसाचाराची शक्य ती सर्व कारणे शोधण्यासाठी सरकारने सत्यशोधक समिती नेमली आहे. ठीक आहे, एक हिंसाचार झाला होता आणि त्याच्यामध्ये सरकारने त्याच्यामध्ये कोण दोषी आहे ते शोधण्यासाठी सत्यशोधक समिती नेमलेली आहे. मग त्याच्यामध्ये गृहीतक विचारलेले आहेत. काय झाले गृहीतक मध्ये, झालेल्या घटनेविषयी विश्वसनीय माहिती घेऊन समिती पुढे येऊ शकेल. बरोबर आहे, जी काही झालेली घटना आहे त्या घटनेविषयी विश्वसनीय माहिती घेऊन
समिती पुढे येऊ शकेल. आणि दुसरं काय म्हणलंय, विभागातील लोक सहकार्य करतील आणि झालेल्या घटनेची सविस्तर माहिती देण्यासाठी समिती पुढे येतील. लक्षात येतं, हे दोन विधान आहेत पहा. झालेल्या घटनेविषयी विश्वसनीय माहिती घेऊन समिती पुढे येऊ शकेल आणि विभागातील लोक सहकार्य करतील आणि झालेल्या घटनेची सविस्तर माहिती देण्यासाठी समिती पुढे येतील. तर मला असं वाटतं की ह्या दोन्ही ऑप्शन या ठिकाणी सत्यशोधक समिती जी आहे, सत्यशोधक समिती. एक नायक चित्रपट होता पहा, बरोबर आहे. नायक चित्रपटामध्ये ज्या वेळेला तो अनिल कपूर सीएम होतो, त्याच्यामध्ये ते सांगितलं होतं की तो एक दिवसाचा सीएम होतो आणि तो असं कुठेतरी एका राशनच्या दुकानावर जातो. तिथे विचारत होतो, माझा तो सीन खूप लक्षात आहे. त्यावरती विचारलं होतं की तुझं नाव काय, तर त्यावेळी सांगितलं होतं की सत्यवान नाव आहे. मग ते बाजूला जो परेश रावल आहेत त्यांनी नाम में भी गफला असं काहीतरी स्टेटमेंट त्यांनी ते डायलॉग मारला होता. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय की इथे जी सत्यशोधक समिती आहे, तर ही सत्यशोधक समिती ह्या दोन गोष्टीला त्या ठिकाणी कारणीभूत आहे, बरोबर आहे. म्हणजे याचे दोन्ही हे जे काही गृहीतक आहेत ते त्या ठिकाणी बरोबर येतात. ओके. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास खूप बर्डन मध्ये देखील करायचा नसतो, हसत खेळत अभ्यास करूया. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय ना, माझे कोर्स हा आता जेव्हा केव्हा परीक्षा होईल, आपली मार्च मध्ये परीक्षा होईल, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही लेक्चर्स घेणार आहोत आणि मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट समजून सांगणार आहे की विद्यार्थी मित्रांनो, हे असं करायचंय, आपल्याला त्या पद्धतीने पुढे जायचंय. आणि आपण जर अशा पद्धतीने एक एक स्टेप जर आपण पुढे करत गेलो तर आय विल गिव्ह यू गॅरंटी, तुम्ही माझ्यासोबत जर रिझनिंगचं कम्प्लीट करून घेतलं तर तुम्हाला भारतातल्या कुठल्याही परीक्षा असू द्या, तुम्हाला याच्या बाहेरचे रिझनिंग आता हे जो कोर्स आहे, छोटे छोटे कोर्स आहेत, आपण हळूहळू आपल्या ज्या काही लेवल्स आहेत त्या वाढवणार आहोत. ओके. पोलीस भरतीसाठी इतका मोठा डिफिकल्ट असा प्रश्न नसतो, मात्र वेळ कमी असतो आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यावे लागतात. आणि आपलं लक्ष आहे विद्यार्थी मित्रांनो आउट ऑफ मार्क घेणं. ओके. आपलं सर्वांचं लक्ष आहे, आपल्याला कुठलाही भाग सोडायचा नाही. मागची नंबर सिरीज घेतली, कोड सिरीज घेतली, आज आपण कॅलेंडर घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या ह्याच्यामधला आपल्याला कसलाही भाग त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सोडायचा नाही. ओके. कळलं सर्वांना? खूप छान बेटा, खूप छान. सर्वांचा अभ्यास अतिशय छान आहे, सर्वजण अभ्यास छान करत आहेत. ओके, खूप छान. चला आता काय येतं ह्याच्यानंतर आपण बघायचं दुसरं. चला काय बघू, पुढचा क्वेश्चन बघा. काय म्हणलाय पुढचा क्वेश्चन या ठिकाणी बेटा? काय म्हणलाय पुढचा क्वेश्चन या ठिकाणी? पुढचा क्वेश्चन काय म्हणलाय? ग्रामीण भागात दारू पिण्यामुळे विषबाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता ग्रामीण भागामध्ये दारू पिल्यामुळे मला सांगा बरं, शहरामध्ये दारू जास्त, म्हणजे मुंबईमध्ये दारू जास्त चलते का कुठेतरी काय खोपाड्यातला असलेला तिथे चलते? तर हा इथं गृहीतकामध्ये अर्थ लक्षात येईल आपल्याला. परत ग्रामीण भागात दारू पिणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असं आहे का कुठं? तर पण तसं नाहीये. ग्रामीण भागात अधिक अनधिकृत बनावट दारूचे दुकाने आहेत. म्हणजे अनधिकृत बनावटीचे दारूची दुकाने जिथे असतात तिथे शक्यता असते की विषबाधा किंवा ती दारू चांगली नसण्याची. ग्रामीण भागामध्ये दारूमध्ये कोणी काय मिक्स करतं का? तर ती अनधिकृत जी बनावट दारू असते त्याच ठिकाणी अशी घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळं या ठिकाणी जे दुसरं विधान आहे ते विधान त्या ठिकाणी बरोबर येण्याची शक्यता म्हणजे डेफिनेटली बरोबरच आहे. हे पहिलं विधान या ठिकाणी आपलं चुकीचं आहे. ओके. चला बेटा, आता आपल्याला 11वा क्वेश्चन या ठिकाणी बघायचं. ओके, 11वा प्रश्न काय म्हणलंय त्याच्या विधानामध्ये? चंद्रपूर वरून मी तुझ्याशी फोनद्वारे संपर्कात राहू शकत नाही. काय म्हणलंय? चंद्रपूरवरून मी तुझ्याशी फोनद्वारे संपर्कात राहू शकत नाही. चला, राहू शकत नाही. गृहीतक काय त्याचे? चंद्रपूरमध्ये फोन सेवा उपलब्ध नाही. ओके. आणि आजकाल फोनद्वारे संपर्कात राहणे अवघड बनले आहे. ठीक आहे. चला, खूप छान. इथे काय म्हणले? चंद्रपूरहून मी तुझ्याशी फोनद्वारे संपर्कात राहू शकत नाही. चंद्रपूरमध्ये फोन सेवा उपलब्ध नाही असं आहे का? हे वाक्य चुकीचं आहे. आजकाल फोनद्वारे संपर्कात राहणे अवघड बनले आहे का? हे पण चुकीचं आहे. हे वाक्य बरोबर येईल ना? चंद्रपूरमध्ये फोन सेवा उपलब्ध नाही, बरोबर आहे ना? म्हणूनच मी त्या ठिकाणी फोनवर संपर्क साधू शकत नाही ना. आजकाल फोनवर संपर्कद्वारे असं अवघड आहे, ह्याचं वाक्य, ह्याचा अर्थ हा होत नाही. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. पहिलं स्टेटमेंटच या ठिकाणी आपलं बरोबर येतं. ओके, इझी आहे पहा. ऍझम्पशन म्हणजे
एक लक्षात घ्या, आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते तुमचं लॉजिक खूप चांगलं असणं गरजेचं आहे. आणि लॉजिक जर चांगलं असेल तर प्रत्येक फील्ड तुमच्यासाठी ओपन आहे. पहा, इव्हन म्हणजे पोलीससाठी तर मी तुम्हाला सांगतो, अतिशय म्हणजे कुठलेही तुमचे रिझनिंगचे क्वेश्चन, रिझनिंग हा घटक सगळ्यात जास्त त्या परीक्षेला पडतो. आणि म्हणूनच मी सांगतो की रिझनिंग आणि मॅथ्स आपल्याला आउट ऑफ मार्क करायचे आपल्याला. ओके, आज मी रिझनिंग करतोय तर रिझनिंग आपल्याला एकदम आउट ऑफच गेलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. ओके, चला बेटा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी? काय म्हणतो घ्या, पुढील विधान बघा. पुढील आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने 4000 प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्याचे ठरवले. क्वेश्चन छान आहे, पहा क्वेश्चन छान आहे. काय म्हणले? पुढील आर्थिक वर्षासाठी, येणारं जे आर्थिक वर्ष आहे त्या आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने 4000 प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्याचे ठरवलेले आहे. तर त्याचे गृहीतक कोणते कोणते आहेत? राज्यात नवीन 4000 प्राथमिक शिक्षकांना सामावून घेतील अशा पुरेशा शाळा आहेत. ठीक आहे, पुढं काय? पुढं काय म्हणलं या ठिकाणी? कदाचित सरकार इतक्या संख्येने प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करणार नाही, त्यामुळे पात्र उमेदवार जर करण्यास उत्सुक नसतील. काय म्हणले बघा, राज्यात नवीन 4000 प्राथमिक शिक्षकांना सामावून घेतील अशा पुरेशा शाळा आहेत. ओके, ठीक आहे, म्हणूनच त्यांनी नियुक्ती करण्याचे ठरवलेलं आहे ना. या पुढील आर्थिक वर्षासाठी 4000 शिक्षकांची नियुक्ती करण्याचे ठरवले, कारण राज्यात नवीन येणारे जे 4000 प्राथमिक शिक्षक आहेत त्यांना सामावून घेतील एवढ्या शाळा आहेत, म्हणूनच त्या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे पहिलं वाक्य बरोबर येतं. दुसरं वाक्य काय? कदाचित सरकार इतक्या अधिक संख्येने प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करणार नाही, त्यामुळे पात्र उमेदवार अर्ज करण्यास उत्सुक नसतील. असं काही नाहीये बघा. ह्या वाक्याचा ज्यावेळेस सरकारनं एखादी गोष्ट ठरवली तर ती फायनल असते ना. सरकारने जर ठरवलं त्या ठिकाणी करायचंय तर त्या ठिकाणी सगळा डेटा काढून सगळ्या गोष्टी तिथं प्राथमिक शाळांमध्ये त्या ठिकाणी वॅकन्सी उपलब्ध आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला हे स्टेटमेंट त्या ठिकाणी त्याचं गृहीतक आपल्याला अंडरस्टँड करावं लागतं. ओके, लक्षात येतं? चलो विद्यार्थी मित्रांनो, सध्या दिवाळीचं सीझन चालू आहे. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुमच्यासोबत शुभेच्छा आहेतच, पण तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगतो, अभ्यास सोडू नका. अतिशय आयुष्यामध्ये सर्वात महत्वाची आणि साथ देणारी ती गोष्ट कोणती आहे तर अभ्यास असते. पहा, त्यामुळे अभ्यासावर कधीही दुर्लक्ष करू नका. अभ्यास करत चला, अडचणी सांगत चला. कधीही कुठल्या गोष्टीची अडचण आली, सर समजत नाहीये, रिझनिंगचा कोर्स आपल्याला कम्प्लीट करून, तर मी तुमचा जे काही रिझनिंगचा कोर्स आहे तो आपण कम्प्लीट करून घेणारच आहोत. वेगवेगळे पुस्तक मी रेफर केलेले आहेत, महत्वाचे क्वेश्चन्स काढलेले आहेत, महत्वाचे काही क्वेश्चन डबल पण होतील, असू द्या, पण आपला सराव होणं गरजेचं आहे. मी तुम्हाला माहितीये का, क्वेश्चन डबल झाले किंवा ट्रिक्स डबल झाल्या, एक कसं असतं बघा, एक सक्सेसचा पॅटर्न असतो आणि रिझनिंगचा पण एक पॅटर्न आहे. तुम्हाला जर ती गोष्ट डोक्यात गेली, प्रॅक्टिस झाली, माझी अशी इच्छा आहे की आपल्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी त्या ठिकाणी 1,500 ते 2,000 क्वेश्चन या ठिकाणी रिझनिंगचे सॉल्व्ह केले पाहिजेत. आणि मग तुम्ही बघा की तुम्हाला पोलीस भरतीमध्ये किंवा तुमची जी काही परीक्षा आहे त्याच्यामध्ये मार्क कसे कमी पडणार, म्हणजे मार्क कसे कमी पडतील, तर तुम्हाला कधीच कमी पडणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी जास्त मार्क मिळतील. बरोबर आहे, त्यामुळे तुमचा सराव त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि माझं असं काहीतरी तुम्हाला बोलत बसणं तसं नाही, मला या ठिकाणी असं माझी तुम्हा सर्वांना ही गोष्ट आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण जास्तीत जास्त सराव या ठिकाणी केला पाहिजे. ओके, जास्तीत जास्त या ठिकाणी सराव आपण केला पाहिजे. ओके, लक्षात येते सर्वांना? चला, या ठिकाणी थोडस आपला लाईटचा प्रॉब्लेम झाला, मी या ठिकाणी आपला लाईट ऑन करतो. ठीक आहे, आता लाईट आपला ऑन झालेला आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण हे 2 भाग बघितले, हा क्वेश्चन बघितला, ह्याच्यामध्ये आपल्याला पहिला जो भाग आहे सामावून घेतील हा भाग बरोबर वाटतो, आणि हा दुसरा या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती करणार नाही किंवा त्यामुळे उमेदवार अर्ज करण्यास उत्सुक नसतील, ह्या ठिकाणी हे आन्सर डेफिनेटली चूक येणार आहे. ओके, म्हणजे पहिला ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे, दुसरा ऑप्शन या ठिकाणी चूक आहे. ओके, कळलं का रे सर्वांना? खूप छान बेटा, खूप छान. चला सर कळलं आम्हाला, आता दुसरा सांगा. चला 13वा प्रश्न घ्या. विधान बघा, शेतकऱ्याकडून होणाऱ्या कीटकनाशकांच्या सर्रास वापरामुळे, काय म्हणले? शेतकऱ्यांकडून होणाऱ्या कीटकनाशकांच्या सर्रास वापरामुळे भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण होऊ शकते, म्हणून जिल्हा प्रशासनाने त्यांच्या अखत्यारित्या येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी तसा वापर न करण्याबद्दल परिपत्रक जारी केले आहे. हे काय म्हणले बघा रे, क्वेश्चन काय म्हणले बघा, खूप छान क्वेश्चन आहे. काय म्हणतो क्वेश्चन? शेतकऱ्यांकडून होणाऱ्या कीटकनाशकांच्या सर्रास वापरामुळे
भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण होऊ शकते, म्हणून जिल्हा प्रशासनाने त्याच्या अखत्यारीत्या येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी त्याचा वापर न करण्याबद्दल परिपत्रक जारी केलेलं आहे. म्हणजे कीटकनाशकांचा वापर करू नका, कारण त्या ठिकाणी भूगर्भात होणाऱ्या पाण्याचं प्रदूषण होत आहे. मग गृहीतक काय याचे? जर शेतकऱ्यांनी तारतम्य न बाळगता कीटकनाशकांचा वापर चालू ठेवला तर लोक भूगर्भातील पाणी वापरणे बंद करतील. बरोबर आहे, कारण पाण्याचं प्रदूषण होईल. लक्षात येतं. त्यामुळं हेही वाक्य या ठिकाणी आपलं बरोबर येतं. शेतकरी कीटकनाशकांच्या सर्रास वापरापासून परावृत्त होतील. हा ऑब्विसली म्हणजे ज्या वेळेला एखाद्या जिल्हा प्रशासनानं, प्रशासन ही सर्वात मोठी गोष्ट असते, मग प्रशासनानं जर त्या ठिकाणी मॅन्डेटरी केलं की इथून पुढे, किंवा आवाहन केलं किंवा तसा अहवाल किंवा तसं त्या ठिकाणी परिपत्रक जारी केलं की नाहीच करायचं, बरोबर आहे, तर त्या ठिकाणी डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो हे दोन्ही गृहीतक या ठिकाणी सोपे येते. आपण अवघड प्रश्न सोडून घेतोय, याचा अर्थ अवघड प्रश्न सोडवल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शुअरली आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपल्याला परीक्षेमध्ये आपले सोपे प्रश्न आल्यानंतर सोडवता येणार आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो घाबरायचं नाही. रिझनिंग सोपा भाग असतो, अतिशय आनंदामध्ये आणि छानपैकी हा टॉपिक या ठिकाणी आपण करून घ्यायचा. ओके, लक्षात येतं सर्वांना? लक्षात येतं सर्वांना? चला बेटा चला, काय म्हणतो याच्यानंतर? याच्यानंतर काय होतो भाग? चला पुढचा बघा. विधान मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी करताना एखादा अर्ज कोणतेही कारण न देता नाकारण्याचा हक्क कंपनीकडे राहील. नोकरीच्या जाहिरातीतील दिलेली एक अट. काय म्हणलेलं आहे? मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी करताना एखादा अर्ज कोणतेही कारण न देता नाकारण्याचा हक्क कंपनीकडे राहील. नोकरीच्या जाहिरातीतील दिलेली अट आहे. याचे गृहीतक कोणते आहेत बेटा? फक्त लायक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावणे योग्य आहे. निपक्षपणे सर्व कामे करणे यावर कंपनीचा विश्वास आहे. ओके, काय येतं बघा, लक्षात घ्या. मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी करताना एखादा अर्ज कोणतेही कारण न देता नकारण्याचा हक्क कंपनीकडे राहील. नोकरीच्या जाहिरातीतील दिलेली एक अट. याचे गृहीतक कोणते आहेत? फक्त लायक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावणे योग्य आहे. निपक्षपणे सर्व कामे करणे यावर कंपनीचा विश्वास आहे. काय म्हणले बघा, फक्त लायक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावणे योग्य आहे. बरोबर आहे, ह्याच्यामध्ये हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतो. निपक्षपणे सर्व कामे करणे यावर कंपनीचा विश्वास आहे. हा ऑप्शन पण बरोबर येतो. आणि निपक्षपणे सर्व कामे करणे कंपनीचा विश्वास आहे हा पण येतो का रे? तरी आपण ह्याच्यामध्ये पण हा पण ऑप्शन या ठिकाणी येतो पहा. ओके, म्हणजे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतात. ओके, चला 15वा क्वेश्चन लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. काय म्हणलाय 15वा क्वेश्चन? लोकांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागामुळे कल्याणकारी राज्य निर्माण होते. शहराच्या नगरपालिका आयुक्तांचे वक्तव्य. आता एक शहरामध्ये हे आहे, नगरपालिका आयुक्त आहेत, त्यांनी काय केलंय की लोकांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागामुळे कल्याणकारी राज्य निर्माण होते आणि शहराच्या नगरपालिका आयुक्तांचे हे वक्तव्य आहे. तर काय म्हणले त्याचं गृहीतक आपण काय म्हणू शकतो? नगरपालिका चांगले नागरी प्रशासन राबवण्यास सक्षम नाही. कल्याणकारी राज्य चालवणे हे लोक आणि प्रशासन यांचे एकत्रित प्रयत्न आणि इच्छाशक्ती यांच्यावर अवलंबून आहे. तर काय येईल मला सांगा बरं? नागरिक, मग ह्याचं काय येईल? लोकांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागामुळे कल्याणकारी राज्य निर्माण होते. तर ए शहराच्या नगरपालिका आयुक्तांचे वक्तव्य. नगरपालिका चांगले नागरी प्रशासन राबवण्यास सक्षम नाही असा आहे का? हे अर्थ नाही. कल्याणकारी राज्य चालवणे हे लोक प्रशासन याचे एकत्रितरित्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. म्हणजे प्रशासन आणि त्या ठिकाणी लोक याच्यावर कल्याणकारी शासन आणि राज्य चालवणं हे या दोघांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे असा या ठिकाणी याचा अर्थ होतो. बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे त्यामुळेच लोकांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागामुळे कल्याणकारी राज्य निर्माण होते असं त्या ठिकाणी वाक्य किंवा हे वक्तव्य त्या ठिकाणी आयुक्तांनी केलेलं आहे. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, अझम्पशनचा भाग मला वाटतं इतके प्रश्न पडणार नाही तुमच्या सेशनमध्ये, पण रिझनिंगचा भाग शिकत असताना हा भाग शिकणं मॅन्डेटरी आहे, कारण परीक्षेमध्ये येऊ शकतं. वेगवेगळ्या जिल्हा वाईज पेपर वेगवेगळे असतात. तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहात, त्यावेळी तुम्ही कुठे फॉर्म भरणार आहात, त्या ठिकाणी इतर कुठल्याही परीक्षेला देखील हा भाग अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट कधीही लक्षात घ्या, अभ्यास करत असताना रिझनिंगसाठी
प्रॅक्टिसच मस्ट आहे बघा. मी तर या ठिकाणी काहीतरी तुम्हाला वायफळ बडबड करून एखादी गोष्ट सांगणं हे महत्वाचं नाहीये. मी सोडून घेतोय ना, सोबत तुम्हाला एक्सप्लेन करतोय ना, तर विद्यार्थी मित्रांनो ते एक्सप्लेनेशन तुम्ही ऐकलं पाहिजे आणि आपल्यासोबत सोडून घेतलं पाहिजे. ओके, चला याच्यानंतर 16वा क्वेश्चन बघा काय म्हणतो रे. याच्यानंतर 16वा क्वेश्चन, 16वा क्वेश्चन काय म्हणतो, अनेक भारतीय कंपन्यांमधील सुरक्षितता आणि आरोग्य सेवा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवेपेक्षा खालच्या दर्जाच्या आहेत. ठीक आहे, त्याचे गृहीतक कोणते आहेत. आरोग्य आणि सुरक्षितता याबाबतचे आंतरराष्ट्रीय निकष हे काल्पनिक व अवास्तववादी आहेत. बरोबर आहे. अनेक भारतीय कंपन्यांमधील सुरक्षितता आणि आरोग्य सेवा या आंतरराष्ट्रीय दर्जापेक्षा सेवेच्या, आता भारतीय काही कंपन्या आहेत, काही हे आहेत, तर त्या आंतरराष्ट्रीय पेक्षा कमी येतात. मग काय म्हणते ते, आरोग्य आणि सुरक्षितता याबाबतचे आंतरराष्ट्रीय निकष हे काल्पनिक व अवास्तववादी आहेत. असं चुकीचं येतं का हे, तर मला असं वाटतं हे चुकीचं येत नाही. बरोबर आहे, हे चुकीचं येत नाही, म्हणजे या ठिकाणी हे चुकीचं आहे. असं काही आहे का अवास्तववादी आहेत, अवास्तववादी आहेत, तर हे चुकीचं आहे वाक्य. आणि भारतीय कंपन्या सुरक्षितता आणि आरोग्य सेवा या सामाजिक जबाबदाऱ्यांना प्राथमिकता देत नाहीत. आता प्राथमिकता देत नाहीत म्हणूनच खालच्या दर्जाच्या आहेत ना, कळलं का. एखादी गोष्ट जर आता मी माझ्या घरामध्ये प्राथमिकता शिक्षणाला देतो, तर माझ्या घरामध्ये शिक्षणच महत्वाचं राहील. मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीला महत्व देतो, तर माझी फॅमिलीच महत्वाची राहील. मी माझ्या घरामध्ये आरोग्याला महत्व देतो, तर आरोग्यच माझी प्रायोरिटी राहील. मग तिथे मी वरच्या दर्जाच्या सगळ्या सुविधा घेईन. मग या ठिकाणी भारतीय सुरक्षितता आणि आरोग्य सेवा ह्याच्यामध्ये जर आपली प्राथमिक प्रायोरिटी नसेल, तर ऑब्व्हियसली त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे विधान आपल्याला या ठिकाणी कट करता येईल. बरोबर आहे, लक्षात आलं सर्वांना. खूप छान बेटा, खूप छान. चला बघा, तुम्ही रिझनिंग माझ्यासोबत सोडा माली, आणि त्याची गॅरंटी माझ्यावर सोडा. तुमचं रिझनिंग 100% आउट ऑफ करण्याची जिम्मेदारी माझी असेल. ओके, चला 17वा क्वेश्चन घ्या. काय म्हणतो विधान 17व्या क्वेश्चनचा, कृपया माझी वाट पाहू नका, मला उशीर होऊ शकतो. उशीर होऊ शकतो. पाहुणे आल्याबरोबर तुम्ही जेवायला सुरू करा. काय म्हणले, पाहुणे आल्याबरोबर तुम्ही जेवायला सुरू करा. ऑफिस मॅनेजरसाठी कंपनीच्या संचालकांचा निरोप. काय म्हणलाय कंपनीच्या संचालकांचा निरोप बेटा, कृपया माझी वाट पाहू नका, मला उशीर होऊ शकतो असं संचालक म्हणतात. तुम्ही जेवायला बसा. ऑफिस मॅनेजरसाठी कंपनीच्या संचालकांचा निरोप. पाहुण्यांनी प्रतीक्षा करावी ही योग्य नाही. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कदाचित जेवण वेळेवर तयार होऊ शकणार नाही, हे चुकीचं आहे. कळलं का रे सर्वांना. जेवण वेळेवर तयार आहे, पण आम्हीच वेळेवर त्या ठिकाणी येतोय का, हा क्वेश्चन आहे त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी पहिला ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे आणि दुसरा ऑप्शन या ठिकाणी चुकीचा आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, कधी एक गोष्ट लक्षात घ्यावी. त्यामुळे हा क्वेश्चन थोडासा इतका अवघड नाहीये आणि इतका काही सोपा पण नाहीये. आपण अवघड करून सोप्याकडे जायचं. बघा, ज्या वेळेला आपण अवघड क्वेश्चन सॉल्व्ह करू ना, मग सोपे तर आपलं अगदी इझी आपण पद्धतीने सोडू ना. त्यामुळं कधीही लक्षात घ्या, अवघड करून सोप्याकडे आपल्याला जायचंय. आपल्याला सोप्याकडून अवघड जर करत बसलो तर वेळ लागेल. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचेच आहेत, आपल्याला परीक्षेमध्ये पास व्हायचंच आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे करणं गरजेचंच आहे. बरोबर आहे, लक्षात येतं सर्वांना. आता 18वं विधान बघा. मी तोपर्यंत एक ग्लास पाणी घेतो. मी थोडस बघा, शिकवत असताना कंटिन्यू थोडस. ओके, चला घ्या बेटा, 18वं विधान घ्या. काय येतं याचा आन्सर करा तुम्ही सर्वांनी. चला, काय येतं याचा आन्सर. विधान 18वं, घरच्या खिडक्यांना जाळ्या बसवा, त्यामुळे डासांना घरात येण्यास प्रतिबंध होईल. काय म्हणले, घरच्या खिडक्यांना जाळ्या बसवा, त्यामुळे डासांना घरात येण्यास प्रतिबंध होईल. ठीक आहे, गृहीतक काय, खिडकीशिवाय इतर ठिकाणाहून डासांचे घरात येणे अपेक्षित आहे. मला वाटतं हे चुकीचं आहे. घराच्या दारांना लावण्याचा जाळ्या मिळत नाही. हे विधान पण चुकीचं आहे. हे असं मिळत नाहीत, हे असं काही सांगितलेलं आहे का, तर हे विधान पण मला असं वाटतं हे विधान पण या ठिकाणी आपण काय म्हणूयात, ह्याचा काही आहे का, हे विधान पण असं चुकीचं आहे. ओके, हे पण ह्याच्यात काही सांगितलेलं नाही. म्हणजे दोन्ही विधान या ठिकाणी चुकीचे आहेत. पहा, दोन्ही विधान चुकीचे आहेत. ओके, कन्फ्युज मुलं होतात बरं का, ऍझम्पशन आणि विधानामध्ये आणि गृहीतकामध्ये. मी तुम्हाला परत तेच सांगतोय, एखादं विधान काय असतं की त्या विधानाचा खाली जे पर्याय असतात त्याचे अर्थ त्या ठिकाणी समजून सांगावे लागतात. येतं का लक्षात. विधान सांगितलं
की गृहीतक त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. म्हणजे असं होऊ शकतं का, त्याच्यामधला असलेला तो अर्थ पण असतो, भविष्यवाणी असते, पास्ट असतो, प्रेझेंट असतो, ह्या सर्व गोष्टी त्या विधानामध्ये लपलेल्या असतात. त्याच्यामुळं गृहीतक इज व्हॉट वी कॅन से की इट्स ऍक्च्युअली हिडन मिनिंग ऑफ दॅट स्टेटमेंट. ओके, ऍझम्पशन्स इज नथिंग बट इट इज अ हिडन मिनिंग. आपल्याला तो छुपा अर्थ त्या ठिकाणी लक्षात आला पाहिजे. ओके, कळलं सर्वांना? कळलं का रे सर्वांना? चला आता हे या ठिकाणी मला हे शेवटचं या ठिकाणी सांगा. 20वा प्रश्न. अस्थिर शेअर किमतींचे कारण शोधण्यासाठी नियंत्रण अधिकारी मंडळाने एक पुनर्विलोकन समिती नेमली. काय मिळाले? अस्थिर शेअर किमती म्हणजे कधी कधी एक शेअर आहे तो उंच जातोय, कधी कधी कमी पडतोय. सध्या सिरीज आली आहे बघा, सिरीज आली आहे, हर्षद मेहताची सिरीज आली आहे, बरोबर आहे. हर्षद मेहताची सिरीज आली. ती सिरीज बघा तुम्ही, तुम्हाला कळल की त्याच्यामध्ये काय कशा कशा पद्धतीने झालेलं आहे. तर गृहीतक काय त्याचे? या निर्णयामुळे शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी करण्यासाठी गुंतवणूकदारांना आत्मविश्वास मिळेल आणि शेअर बाजारातील अस्थिरतेचे कारण शोधण्यासाठी लागणारे विशेष नैपुण्य पुनर्विलोकन समितीकडे आहे. तर ही जी समितीकडे त्याच्यामध्ये विशेष पथक आहे, ह्याच्यासाठी हे बरोबर आहे. आत्मविश्वास मिळेल वगैरे ह्याचा काही संबंध नाहीये. फक्त त्या ठिकाणी जे काही अस्थिरतेचं कारण आहे ते कारण शोधायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या समितीकडे ते नैपुण्य आहे म्हणून त्याचा अर्थ तो आपण त्या ठिकाणी घेतला जातो. ओके, रिझनिंग अतिशय इझी सब्जेक्ट आहे, काही सुद्धा डिफिकल्ट नाहीये. 21वं विधान बघा. संपूर्ण प्रशासकीय संस्थेची पुनर्बांधणी केल्याशिवाय आपण समाजातून भ्रष्टाचार आणि पूर्वग्रह कलुषितता याचे समउच्चाटन करू शकणार नाही. गृहीतक काय म्हणतं त्याचं? भ्रष्टाचार आणि कलुषितता असणे चांगले आहे. प्रशासकीय संस्थेमध्ये बदल करण्यासाठी आवश्यक ती लवचिकता आहे. संपूर्ण प्रशासकीय संस्थेची पुनर्बांधणी केल्याशिवाय आपण समाजातून हे करू शकत नाही. भ्रष्टाचार हे चांगलं आहे म्हणले का? हे विधान चुकीचं आहे. प्रशासकीय संस्थेमध्ये बदल करण्यासाठी आवश्यक ती लवचिकता आहे, बरोबर आहे. तर इथे काय म्हणले? संपूर्ण प्रशासकीय संस्थेची पुनर्बांधणी केल्याशिवाय आपण समाजातून भ्रष्टाचार आणि पूर्वग्रह कलुषितता याचे समउच्चाटन करू शकणार नाही. म्हणजे केल्याशिवाय म्हणजे आपण त्या ठिकाणी प्रशासकीय संस्थेमध्ये बदल करण्यासाठी आवश्यक ती लवचिकता आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे म्हणूनच त्या ठिकाणी केल्याशिवाय म्हणूनच करू शकतो ना, करू शकतो आपण तिथे काही बदल, म्हणून हे वाक्य या ठिकाणी बरोबर येतं. केल्याशिवायच आपण म्हणू का ते थांबवता येत नाही, करता येतं म्हणूनच थांबतो ना. पण ती इच्छाशक्ती पाहिजे. कळलं? ती इच्छाशक्ती पाहिजे. आता 22वा क्वेश्चन बघा. 22वा क्वेश्चन काय म्हणतो? ABCD या 4 उत्पादनांपैकी फक्त बी हे एकच उत्पादन आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानावर आधारित आहे, तेव्हा बी ची खरेदी करा. दुकानदार एका ग्राहकाला सांगतो. ग्राहकाला ABCD प्रोडक्ट आहेत, त्यातला बी प्रोडक्टच एकदम भारी आहे, आंतरराष्ट्रीय तज्ञावर आधारित आहे म्हणतो. आणि गृहीतक काय? ग्राहक अनेकदा दुकानदाराची शिफारस स्वीकारतात. अगदी बरोबर आहे ना, ग्राहक अगदी शिफारस स्वीकारतात. आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा वापर हा चांगल्या प्रतीचा निकष असे समजले जाते. अगदी बरोबर आहे, म्हणूनच त्यांनी ते सुचवलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी याचा आन्सर करत असताना आपल्याला दोन्ही वाक्य बरोबर या ठिकाणी, दोन्ही गृहीतके या ठिकाणी या विधानाचे बरोबर आपल्याला दिसून येतील. प्रश्न सोपे आहेत, डिफिकल्ट काही असं नाहीये. केवळ आपली स्वतःची इच्छाशक्ती विद्यार्थी मित्रांनो तुमची किती आहे प्रश्न सोडवत असताना ते पहा. प्रश्न छानरित्या सोडवा. काही डिफिकल्ट असेल तर मला सांगत चला. 23वा प्रश्न बघा. आम्ही मानसिक दडपण कमी करणे या विषयावरील चर्चासत्रे सुरू केल्यापासून उत्पादन खाली आले आहे. काय म्हणले? आम्ही मानसिक दडपण कमी करणे या विषयावरील चर्चासत्रे सुरू केल्यापासून उत्पादन खाली आहे. मग काय म्हणते गृहीतक? मानसिक दडपणाची स्थिती असल्यास उत्पादन वाढते. मानसिक दडपण कमी केल्यास कोणी कामाकडे लक्ष देत नाही. मानसिक दडपण कमी करणे या विषयात चर्चा सुरू केल्यास उत्पादन खाली आले आहे. म्हणजे मानसिक दडपणाची स्थिती असल्यास उत्पादन वाढते, याचा डेफिनेटली असा अर्थ होतो. आणि मानसिक दडपण कमी केल्यास कोणी कामाकडे लक्ष देत नाही असे वाटते. बरोबर आहे का? असे वाटते म्हणले म्हणजे हे या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत. पहा, या विधानापुरतं सांगायचंय, बाकीचं तुम्ही एक्स्ट्रा डोकं लावत बसू नका. विधान काय म्हणले बघा. उद्या जर विधान असं म्हणलं, घोडा आकाशात उडू शकतो, बरोबर आहे, आणि आपला घोडा आकाशात उडू शकतो आणि विमान जमिनीवर चालू शकतं, असं जर म्हणलं विधान, तर त्या ठिकाणी ते होच म्हणायचं आपण. कारण गृहीतक विधान आहे, स्टेटमेंट आहे, क्वेश्चन आहे. आपल्याला त्याचे गृहीतक आपल्या मनावर मांडायचे नाहीयेत. विधानामध्ये नेमके जे सांगितले तेच आपल्याला गृहीतक त्या ठिकाणी समजून घ्यायचे. एकूण सांगण्याचा मुद्दा काय? प्रश्न सोपे आहेत,
अवघड प्रश्न नाहीयेत. चला काय म्हणले 24वा प्रश्न, विधान बघा. पार्लमेंटचे काम अधिक सक्षमतेने होण्यासाठी त्याच्या सभासदांना प्रशिक्षण दिले पाहिजे. काय म्हणले त्या ठिकाणी, तिथले जे काही सभासद आहेत, आता तुम्ही बघतात पार्लमेंटमध्ये कुणी कुणाचा डायस चोडतो, कुणी कुणाचा कागद चोडतो, कुणी कुणाच्या अंगावरच जातं, कुणी कुणाला चापटच मारतं, कुणी कुणाचं काहीतरीच करत बसतं, कुणी कुणाला काहीतरी बोलतच बसतं, कुणी मोबाईलवर गाणेच ऐकत बसतं. मग पार्लमेंटमध्ये अशा पद्धतीने सक्षमतेनं करण्यासाठी सभासदांना प्रशिक्षण दिले पाहिजे. त्याचे गृहीतक काय, पार्लमेंटच्या काही सभासदांना अशा प्रशिक्षणाची गरज असते. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हे हसत हसत जरी आपण राईट केलं तरी बरोबर आहे. आपल्या स्वतःच्या कॉन्स्टिट्युएन्सी मधले सभासद बघायचे की कसे आहेत. ओके, अशा प्रशिक्षणामुळे पार्लमेंटच्या कामकाजात सक्षमता येण्यास मदत होते. अगदी बरोबर आहे, म्हणूनच सभासदांना द्यायचंय ना. सभासदांनी जर व्यवस्थित शिस्तीत सगळं व्यवस्थित कंट्रोल करून जर कारभार केला तर काय गोंधळ करण्याची परिस्थिती. ओके, कधीतरी मी एक पार्लमेंट सेशन बघत होतो, कोण मला आठवत नाही, पार्लमेंट सेशन मध्ये कागदाचे बोळे करून सभासदांवर हाणत होते, एकमेकांच्या विरोधकांवर किंवा सत्ताधारी पक्षांवर हाणत होते. मग ही काय, मला सांगा बरं, लोकशाही मधली ही गोष्ट आहे का? लोकशाहीमध्ये वाद झाला पाहिजे, मतांची भिन्नता असली पाहिजे, पण मनभिन्नता त्या ठिकाणी नसली पाहिजे. लोकशाहीचा खरा अर्थ होतो आपण सर्वांनी आपल्या पॉलिसी त्या ठिकाणी मांडता आल्या पाहिजेत, विरोधकांचाही त्या ठिकाणी आदर केला पाहिजे, सत्ताधारी पक्षांचा, कारण सत्ताधारी पक्षांचा आदर केला पाहिजे, कारण त्याला निवडून जनतेने त्याला निवडून दिलेलं असतं. आणि सत्ताधारी पक्ष असेल, विरोधक असतील, या दोघांच्या समजुतीमधून, या दोघांच्या सांगडमधून विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी एक नवीन काहीतरी काय तयार करता येतं, अशा त्या ठिकाणी बाबी त्या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि म्हणून त्या ठिकाणी पार्लमेंटचं काम सक्षमतेनंच होईल असं आपल्याला प्रशिक्षणातून दिसून येतं, असा अंदाज दिसतो. त्यामुळे ते गृहीतक या ठिकाणी दोन्ही ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहेत असं आपण म्हणतो. शेअर्स मध्ये गुंतवणूक करणारा मी किती मूर्ख आहे, म्हणजे काय म्हणते, मी मूर्ख आहे असा याचा अर्थ होतो का? आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करणे मूर्खपणाचे आहे. मी मूर्ख आहे असा अर्थ होत नाही पाहायचं. शेअर्स मध्ये गुंतवणूक करणे मूर्खपणाचे आहे हे या ठिकाणी येतं. म्हणजे ह्या व्यक्तीने गुंतवणूक केली म्हणून हा व्यक्ती मूर्ख आहे असाच एवढा होतो. बाकी मी मूर्ख आहे असं या ठिकाणी हे स्टेटमेंट या ठिकाणी आपलं बरोबर येत नाही. ओके, मी मूर्ख आहे, किती मूर्ख आहे असं आहे, तर ते मी मूर्खच आहे असं आहे का, तर या ठिकाणी हे वाक्य बरोबर येत नाही, हे वाक्य या ठिकाणी बरोबर येतं. ओके, चला अजून एक विधान आहे, हे विधान घ्या. काय म्हणते हे विधान रे, वर्तमान शिक्षण पद्धती बदलण्याची गरज आहे. गृहीतके काय, बदलामुळे शिक्षण पद्धतीत प्रगती होऊ शकते आणि वर्तमान शिक्षण पद्धती कालबाह्य झालेली आहे. काय म्हणलंय, वर्तमान शिक्षण पद्धती बदलण्याची गरज आहे. ठीक आहे, बदलू ना मग आपण. पुढे काय, बदलांमुळे शिक्षण पद्धतीत प्रगती होऊ शकते. ठीक आहे, आणि वर्तमान शिक्षण पद्धतीत कालबाह्य झालेली आहे. बघा, पहिलं वाक्य प्रगती होईल म्हणूनच बदलायची गरज आहे, आणि ती वर्तमान शिक्षण पद्धती कालबाह्य झालेली आहे, हेही वाक्य या ठिकाणी बरोबर येतं. म्हणजे दोन्ही वाक्य या ठिकाणी बरोबर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. चांगले पुस्तक कितीही महाग असले तरीही ते विकले जाते. विधान, काहीच पुस्तके इतर पुस्तकांपेक्षा चांगली असतात. अगदी बरोबर आहे. काही पुस्तके काहीतरी बंडलबाज लिहिलेलं असतं आणि काहीतरी, आता कितीतरी पुस्तकांपेक्षा छान आपण रिझनिंग अनअकॅडमीच्या माध्यमातून घेतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, अनअकॅडमी इज वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर ऑल. इथे अतिशय काही सुद्धा फुकट दिलं जाते ना, अतिशय कमी पैसे देऊन प्लसचे लेक्चर दिले जातात. त्यामुळे तुम्हाला खूप कमी पैसे पे करावे लागतात. फ्रीमध्ये लेक्चर्स आहेत. त्यामुळे आम्हासारख्या तज्ज्ञ शिक्षकांचा उपयोग करून घ्या, जास्तीत जास्त अभ्यास करा. काहीच तुम्हाला अडचण आलीच तर आम्हाला कमेंट करून संपर्क तुम्ही करू शकता कधी. ओके, चांगले पुस्तक कितीही महाग असेल तरीही ते विकले जाते. आणि मी तुम्हाला सांगतोय, रिझनिंग मध्ये मी तर आहेच तुम्हाला, रिझनिंग मध्ये आपल्याला आउट ऑफ घ्यायचे पोलीस भरतीला. ओके, आपल्याला आउट ऑफ घ्यायचे. मागचे सेशनही बघा, पुढचे सेशन बघा, फॉलो करा चॅनेलला सगळ्यांनी, ही सर्वांना विनंती आहे. ओके, चांगले पुस्तक कितीही महाग असले तरी ते विकले जाते, याचं गृहीत एक येतं. काहीच पुस्तके हे इतर पुस्तकांपेक्षा चांगली असतात, या ठिकाणी अगदी बरोबर आहे. बहुतेक पुस्तके महाग असतात, हेही वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही वाक्य या ठिकाणी बरोबर येतात. पहा, दोन्ही वाक्य या ठिकाणी बरोबर येतात. बहुतेक पुस्तके महाग असतात असं येईल का रे? बहुतेक पुस्तके नाही, हे येणार नाही बघा. फक्त पहिलं विधान वाक्य येईल, पहिलं विधान या ठिकाणी होईल. म्हणजे नेमकी मोजकीच पुस्तके त्या ठिकाणी महाग असतात, चांगली पुस्तके आपण म्हणूयात त्याला. ओके, आणि बाजारामध्ये मोस्ट ऑफ द टाइम अर्धे पुस्तकं बंडल बाजच आहेत असं आपण त्या ठिकाणी धरूयात. ओके, थांबायचं विद्यार्थी मित्रांनो. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी एन्जॉय करा. ही दिवाळी तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुखाची, समृद्धीची, यशाची, भरभराटीची दावो.
ओके, सर्वांनी ज्यांना गरज आहे त्या गरजेंच्या घरी देखील एक पंथी लावा, त्यांच्या घरी देखील एक पंथीचा उजेड गेला पाहिजे. सहकार्य करा, अभ्यास करा, स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी आणा. दिवाळीच्या निमित्तानं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तिमिराकडून तेजाकडे जाणारा प्रवास व्हावा. हा जो काही तेजाकडे जाणारा प्रवास आहे, हा जो काही एका लाईट कडे जाणारा प्रवास आहे, विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये अनेक बदल या प्रकाशाच्या माध्यमातून घडावेत. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पोस्ट मिळावी. ओके, एके थांबायचं सर्वांनी आता विद्यार्थी मित्रांनो. आपण चला बेटा थांबूयात. थँक्यू सो मच.